नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे आणि कदाचित तुमच्यासाठी धोक्याचीही ठरू शकते. कारण 31 मार्चनंतर सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे आणि जर तुम्ही ही माहिती वेळेत समजून घेतली नाही तर तुमचे दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात, कायमचे बंद. आणि एवढंच नाही तर आतापर्यंत तुम्हाला मिळालेले पैसेसुद्धा सरकार परत घेऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आता सगळ्यात आधी समजून घेऊया की हा अचानक बदल का झाला. मागील वर्षी सरकारने या योजनेसाठी तब्बल 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती, पण यावर्षी हा आकडा थेट 21,000 कोटीवर आला आहे, म्हणजेच जवळपास 15,000 कोटी रुपयाची कपात. आता तुम्ही स्वतः विचार करा, जेव्हा पैसे कमी झाले तेव्हा सरकार काय करणार? फक्त पात्र महिलांनाच पैसे देणार आणि अपात्र महिलांना थेट बाहेर काढणार. आणि याच कारणामुळे सरकारने आता 4 नवीन कडक नियम लागू केले आहेत. आणि या नियमामुळे आज सगळीच तब्बल 86 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. होय, 86 लाख इतक्या मोठ्या संख्येने महिला योजनेतून बाहेर पडल्या आहेत आणि अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणून तुम्ही सावध होणं खूप गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाचं कागदपत्र जमा करायचं आहे आणि 4 नियम पूर्ण करायचे आहेत, नाहीतर तुमचा पुढचा हप्ता बंद आणि योजना कायमची बंद. चला तर आता जाणून घेऊया ते 4 नियम नेमके काय आहेत. नियम क्रमांक 1 आहे, आधार आणि नाव जोडणे आवश्यक. तुमच्या आधार कार्डावरचं नाव, बँक खात्यातील नाव आणि रेशन कार्डवरील नाव हे तिन्ही एकसारखं असणं आवश्यक आहे. जर नावात फरक असेल, उदाहरणार्थ माहेरचं नाव आणि सासरचं नाव वेगळं असेल, तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. म्हणूनच लगेच लग्नाचा दाखला किंवा गॅझेट हे कागदपत्र तयार ठेवा. नियम क्रमांक 2 आहे, रेशन कार्ड आणि ई-KYC अनिवार्य. अनेक महिलांनी अजूनही रेशन कार्डची ई-KYC पूर्ण केलेली नाही. जर तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची ई-KYC झाली नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवले जाईल. सरकार आता तुमचं उत्पन्न रेशन कार्डवरून तपासत आहे. म्हणून रेशन दुकानात जाऊन लगेच ई-KYC पूर्ण करा. नियम क्रमांक 3 आहे, उत्पन्न आणि मालमत्ता तपासणी. हा नियम सर्वात धक्कादायक आहे. आता फक्त 4 चाकी नाही तर खालील गोष्टीवरही लक्ष ठेवले जात आहे. ते म्हणजे दुचाकी, ट्रॅक्टर, TV, फ्रीज. आणि जर तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. नियम क्रमांक 4 आहे, बँक खाते आणि आधार लिंक. तुमचं बँक खाते आधारशी लिंक असणं खूप आवश्यक आहे. जर लिंक नसेल किंवा काही तांत्रिक चूक असेल, तुमचा हप्ता थांबेल आणि आधीचे पैसेही अडकू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ते एक कागदपत्र कोणतं आहे? ते कागदपत्र आहे नूतनीकरण हमीपत्र. यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की मी अजूनही सर्व अटी पूर्ण करते आणि माझ्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. हे कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे किंवा सेतू केंद्रावर 31 मार्चपूर्वी जमा करायचं आहे. आता प्रश्न आहे, काय करायचं? बँकेत जाऊन आधार लिंक तपासा, रेशन कार्ड ई-KYC पूर्ण करा, नावातील चूक दुरुस्त करा, हमीपत्र जमा करा, तुमचं नाव यादीत आहे का ते तपासा. लक्षात ठेवा, जर तुम्ही हे सगळं वेळेत केलं नाही तर तुमचं नुकसान किती होईल? दर महिना 1500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये, 5 वर्षात 90,000 रुपये. म्हणजेच एका छोट्या चुकीमुळे तुमचे 90,000 रुपये बुडू शकतात. म्हणून बहिणींनो,
ही माहिती अजिबात हलक्यात घेऊ नका. आजच सर्व कागदपत्रे पूर्ण करा. आणि शेवटी एक प्रश्न, तुमच्या खात्यात पैसे येत आहेत का? काही अडचण आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आतापर्यंत किती हप्ते घेतलेत ते पण या कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा जिल्हा लिहा, आम्ही नक्कीच मदत करू. ही माहिती इतर बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता बंद होणार नाही.